नमस्कार. आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, होणार लाखाचा फायदा. 5.77 कोटी रुपये मिळणार. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारच्या नवीन संहितेमुळे कर्मचारी वर्गाच्या टेक होम सॅलरीमध्ये तात्पुरती कपात होणार असली तरी निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या निधीत मात्र भरमसाठ वाढ होणार आहे. नवीन नियमामुळे पीएफ आणि एनपीएसमध्ये जास्त योगदान जमा करणे बंधनकारक झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळासाठी कोट्यवधींचा अतिरिक्त निधी तयार होणार आहे. नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही त्यांच्या एकूण CTCच्या किमान 50% ठेवणे अनिवार्य झाले आहे. बेसिक सॅलरी वाढल्यामुळे पीएफ आणि एनपीएसमध्ये जाणारे योगदान वाढणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात दर महिन्याला येणारा पगार कमी होणार आहे. निवृत्तीसाठी 2.31 कोटींचा बंपर फायदा. सुरुवातीला पगार कमी झाल्यामुळे गैरसोय वाटू शकते, पण दीर्घकाळात हे मोठे वरदान ठरणार आहे. 35 वर्षाच्या सेवा कालावधीचा विचार केल्यास 1 लाख रुपये मासिक CTC असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधी जुन्या नियमानुसार 3.46 कोटी रुपये होत होता. मात्र नवीन संहितेमुळे पीएफ आणि एनपीएसचे योगदान वाढल्याने निवृत्तीच्या वेळी जमा होणारा एकूण निधी तब्बल 5.77 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्याला 2.31 कोटी रुपये इतका अतिरिक्त निधी मिळणार आहे.